बाकी तुम्ही ठरवा, मी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. आम्ही त्याप्रमाणे तिथले जज यांच्याशी टायमिंग घेऊन त्यांच्यासमोर ते सगळं स्टेटमेंट नोंदवलं, डॉक्टरांना अरेस्ट केलं, गजबी यांच्या ताब्यात दिलं आणि मग पिपींना भेटलो. पण जेव्हा आम्ही पिपींशी सगळी चर्चा केली त्यावेळेला पिपी म्हणले की या एका डॉक्टरच्या म्हणण्याच्या बेसवर आपण हा सगळा पुरावा नाही मांडू शकत किंवा ही केस दाखल होऊ शकत नाही. हा एक आहे. म्हणजे आम्ही त्यावेळेला गप्पा मारत होतो, त्यावेळेला बरीच रात्र झालेली होती. पलीकडं वेदांत झोपला होता, मी पिपी आणि वेदांचे आई वडील चौघजणं चर्चा करत बसलेलो होतो. त्यावेळेला ते सांग की आपण या एका गोष्टीवर की तो डॉक्टरला वेदांतनी ओळखलं आणि वेदांतसमोर डॉक्टरनी कबूल केलं की त्यांनी सायनाईड दिलं देवींना, देवींनी त्याला विष पाजून मारलं जांभळाच्या रसामधनं. एवढ्या दोन गोष्टी सांगून आपण ही केस सिद्ध करू शकत नाही. हे सगळे बोलत असताना मला जस्ट विचार आला डोक्यात, एक प्रयोग करून बघू, केस सॉल्व झाली तर म्हणून मी उठलो बाजारात. म्हणजे रात्रीची वेळ पहाट होत आली होती. मग पहाटे पहाटे तिथं जे मेन भाजीपाला आणि फ्रुट्सचं मार्केट आहे त्या मार्केटमध्ये गेलो आणि त्या मार्केटमध्ये एकाला विचारलं की मला आत्ता जांभळं पाहिजेत, मिळू शकतील का? त्यांनी बघितलं तो म्हणलं असं आत्ता थोडी आहेत माझ्याकडं. त्याने अशी एक पिशवी भरून मला जांभळं दिली. त्याचे पैसे देऊन मी ती जांभळं घेऊन घरी आलो. वेदांत झोपलेलाच होता. मस्तपैकी मी ती डिशमध्ये सजवली आणि ती डिश तो झोपला होता, तो उठेल त्यावेळेला त्याची नजर पडेल अशा ठिकाणी ठेवून दिली आणि मग आम्ही पुढच्या चर्चेला कंटिन्यू केलं. मग पिपींचं म्हणण्याला गजबी यांनी साथ दिली की असं डॉक्टर उद्या पहिल्याच हिअरिंगला फिरणार की मी हा जबाब दिलेला नाही. बरं, रेकॉर्डेड इव्हिडन्स म्हणजे त्यांनी फक्त त्यावेळेला जबाब पिपीन जसं जज साहेबांसमोर द्यावा म्हणून मी त्याला सांगितलं होतं की तुमचं बोलणं सगळं आम्ही रेकॉर्ड केलेलं आहे. ॲक्च्युअलमध्ये रेकॉर्डिंग झालेलं नाही, तो फक्त ढोस होता आणि त्यामुळं रेकॉर्डेड, आणि जरी झालं असतं तर रेकॉर्डेड इव्हिडन्स हा सेकंडरी इव्हिडन्स मानला जातो, तो मेन मानला जात नाही, तो दुय्यम आहे. आणि या दोन्ही गोष्टींच्या साध्ये आपण देवींवर कुठलीही कारवाई करू शकणे किंवा अटक करू शकत नाही. मी म्हटलं ठीक आहे, सकाळ झाली, आपण आवरून घेऊ. आम्ही सगळे करून मी आंघोळ बिंघोळ करून आम्ही मस्त चहा घेत असताना वेदांची झोप झाली. तो उठला, तोंड धुवून आला. तोंड धुवून आल्यानंतर त्यांनी हे केलं की आई दूध दे ना. दूध पीत बसलेलं असताना त्याच्यासमोर ती जांभळाची डिश ठेवलेली होती. त्याच्यावर नजर गेली. त्याच्याकडनं कुठलीही प्रतिक्रिया आली नाही. त्याचं दूध पिऊन झाल्यानंतर मी त्याला म्हटलं, वेदांत तू जांभूळ खाल्लंय का कधी? तो म्हणला नाही काका. मग ठेवलंय समोर, खाऊन बघ, आवडतंय का तुला? मस्त जांभळी जीभ होते त्याला, त्यामुळं जिभेचा कलर असा हे होतो ना. तू बघितलंयस कधी करून? तो म्हणला नाही काका, बघ करून. त्यांनी चक्क तिथली 4-5 जांभळं खाल्ली आणि समोरच्या आरशामध्ये स्वतःची जीभ निरखत बसला. माझ्या लक्षात आलं मनोहरचं उद्दिष्ट साध्य झालंय आणि वेदांचं जीवन सुरू झालंय. केस हो न हो, न्याय मिळालाय. त्या देहाला जी गरज होती, मागणी होती, त्याला त्याचा खुनी समजलाय आणि त्याची इच्छा कदाचित नसावी त्याला शिक्षा, त्या व्यक्तीला शिक्षा देण्याची, म्हणून ते त्याच्या विस्मृतीत निघून गेलेलं आहे. काळाचा अडलेला ओघ सुटलाय आणि पाणी आता खळाळून व्हायला सुरुवात झाली आहे. तरीही देवीला तिची जागा दाखवायची म्हणून आम्ही त्यांची टायमिंग घेऊन तिथं गेलो. वेदांतला नेलं नाही आणि तिला
प्रचंड बडबड केली, सगळी केस अन केस ओपन करून दाखवली, तिचे आणि रतनचे असलेले संबंध दाखवले, काय काय कळलंय आम्हाला ते सगळं सांगितलं. सांगितलं की आम्ही आता उद्या परत निघालेलो आमच्या गावात, आमच्या शहरात, अलविदा म्हणून आम्ही परत आलो. त्या दिवशी रात्री वेदांत अगदी लहान मुलासारखा खेळला, झोपला, शांत हे होता. त्याचं बालपण सुरू झाल्याचं आम्हाला दिसत होतं. आम्ही रेल्वे स्टेशनवर आलो तर रेल्वे स्टेशनवर एक वकील आमची वाट बघत होता. त्याने आमच्या हातात एक लिफाफा दिला आणि सांगितलं की गाडीत बसल्यावर किंवा घरी पोचल्यावर उघडून निवांत वाचलं तरी काही गडबड नाही आहे. माझ्या आशीर्वादाने दिलेलं तुम्हाला हे उत्तर आहे, तुमचं तुम्ही ठरवा, बाय. तो वकीलही निघून गेला. जसं आम्ही रेल्वेत बसलो तसं आम्हाला उत्सुकता तर आवरली जात नव्हती. आम्ही तो लिफाफा उघडला आणि वाचायला सुरुवात केली. त्यात देवींचं पत्र होतं. मिस्टर पटवर्धन, तुमच्या प्रामाणिकतेबाबत कुठलीच संशय नाही. ज्या पद्धतीनं तुम्ही तुकडे जोड करून माझं हे बाहेर काढलं, आज 20 वर्षानंतर माझं हे प्रकरण कोणी बाहेर काढेल असं वाटलं नव्हतं. पण म्हणतात ना, त्याच्या काठीला आवाज नसतो पण ती बसते जोरात. खरं आहे, त्यावेळेला ज्या कारणांमुळं मी मनोहरला त्रास दिला किंवा मनोहरची हत्या केली, तेच कारण पुढं मला रतनकडनं इतकं त्रासदायक झालं की मी अक्षरशः बाहुली म्हणून आयुष्य काढलं. रतनलाही त्यातनं काही मिळालं नाही. खरं तर मला आजही असं वाटतं की त्यावेळेला त्यांनी माझ्या प्रेमाचा अवमान करून मला जर लग्न करायला लावलं नसतं मनोहरशी, आम्ही दोघं कदाचित टुकीनं राहिलो असतो. पूर्ण आम्हाला अशा गाड्या, घोडे, गिरद्या मिळाल्या नसत्या, पण दोघं सुखाने जगलो असतो. जाऊ दे, वाटण्याला काही अर्थ नसतो आणि भूतकाळ घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करायचा नसतो. तुम्ही ज्या वेळेला पत्र वाचत असाल त्यावेळेला मी या दुनियेत नसेल, कारण रतन जाऊन 1 वर्ष झालेलं आहे. आणि त्याच्या त्या ओहळपणामुळंच तो वेगवेगळ्या आजारांनी त्रस्त होऊन गुप्तरोगांनी तो मेला. सुदैवाने माझ्याकडं असताना त्याचे असले काही हे झालेले नसल्यामुळे मी इंटॅक्ट होते, मला काहीच प्रॉब्लेम नाही झाला. पण जशी त्याच्या हातात पैसे खेळायला लागले आणि तो व्यसन करायला लागला तसा तो बिघडत गेला आणि तो एक मागच्या वर्षी एक्सपायर झालेला आहे. मी केलेल्या चुकीची शिक्षा मी गेले 20 वर्ष भोगतेय. आज 20 वर्षानंतर जेव्हा माझ्या लक्षात आलं की हा मनोहरचा पुढचा जन्म असू शकतो किंवा हाच माझा मनोहर आहे, कुठंतरी सर दूर झाला. माझी आत्तापर्यंतची असलेली सर्व संपत्ती आणि याचा मी कायदेशीर वारस वेदांताला केलाय आणि तो 25 वर्षाचा होत नाही तोपर्यंत त्याचे ट्रस्टी तुम्ही असाल. सगळी कागदपत्र मी माझ्याकडची सगळी रेकॉर्ड करून त्याला कायदेशीर स्वरूप देऊन कायदेशीर कागदपत्र तयार करून तुमच्याकडं पाठवली. याच्यात आता जर काही फक्त राहिले ना तर एक तुमच्याकडचा साक्षीदार आणि तुमची सही. वेदांत 25 वर्षाचा झाल्या होस्तोपर्यंत माझ्या अंदाजे हे कारखाने आणि या गिरण्या अब्जावधी रुपयाच्या झालेल्या असतील. आत्ताच त्या लाखो करोडो रुपयांच्या मध्ये खेळतोय. म्हणजे खूप काही नाही, तर जे मनोहरचं आहे ते मनोहरला परत केलं व्याजासकट, याचं मला एक समाधान मिळतं आणि मी तशीच जाते. 20 तुम्हाला गंमत वाटेल, 20 वर्षापूर्वी याच दिवशी मी जांभळाचा रस तयार करून मनोहरला दिला होता.
20 वर्षानंतर आज तो मी घेत आहे. शक्य झालं तर मला माफ करा आणि मनोहर उर्फ वेदांतला त्याचा हिस्सा त्याच्या 25व्या वर्षी द्या. धन्यवाद.